स्वतःच्या भाच्याचं जीवन घडवणारा एक मामा होऊन गेला, त्याचं नावच परमात्मा आहे. भगवंतानं घडवलं. कौरव पांडवाचं युद्ध झालं, त्यावेळेला असं समजलं की उद्या चक्रव्यूहाची आखणी होणार आहे. आणि कोणाला शिरता येतं चक्रव्यूहात? तो चक्रव्यूह भेदता आला पाहिजे, शिरता आला पाहिजे. नाही तर दुसऱ्या रिंगणामध्ये पांडवांचा पराभव होईल, सत्यानाश होईल, पांडवांचं नाव धुळीत मिळवलं जाईल. कोणाला जमेल ते? भगवान शांत आहे. देवाला ज्ञान होतं, अर्जुनाकडे होतं. परमात्म्यानं कृपा केली असती आणखी एखाद्याला एका रात्रीतून ज्ञानी केलं असतं देवानं. तो जगन्नियंता आहे. पण युद्धामध्ये शिरायला सगळी शक्ती खर्च केली, पानाला लावली, तर बाकी सैन्य सांभाळेल कोण? हे योद्धे सांभाळेल कोण? यांच्या समोर कोणी टिकाव धरू शकणार नाही. सगळी चिंतेत आहे. आणि अभिमन्यू नावाचा 16 वर्षाचा भगवंताचा भाचा, तो म्हणतो, मामा मला येऊ शकतं या चक्रव्यूहाला भेदता. कुठं शिकला रे? माझे वडील माझ्या आईला मी गर्भात असताना चक्रव्यूहाची भेदन कला शिकवत होते, ती ज्ञान शिकवत होते. माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगता सांगता मी गर्भात ऐकलं. का रे चक्रव्यूह भेदता येतो? बाहेर निघता येतं का? नाही मामा. आई झोपी गेली होती तेव्हा. वडील सांगायला तयार होते, पण आईला झोप लागल्यामुळे पुढचं काही सांगता आलं नाही. पण शिरण्याचं कौशल्य मात्र मला माहिती. बी म्हटलं, तुला शिरायचं जर येत असेल तर भेदायचं आम्ही, मोडायचं आम्ही बघू. तू शिरून घे, आम्ही भेदूया. नंतर ते चक्रव्यूह काळजी करू नको. सगळ्यांच्या पाया पडला महाराज. सगळे आशीर्वाद देत आहे अभिमन्यूला, जीते रहो, जीते रहो, जीते रहो, जीते रहो. पण भगवंताच्या पाया पडायला गेला त्यावेळेला देवानं जीते रहो आशीर्वाद दिला नाही. भगवंतानी सांगितलं, अभिमन्यू यशस्वी भव, जीते रहो नाही. त्यावेळेला विचारलं सगळ्यांनी, आशीर्वाद दिला बरं नाही, सगळे जीते रहो म्हणताय, तुम्ही यशस्वी भव का म्हणताय? काही वाईट होणार आहे का? भगवंताने सांगितलं, काय होईल मला माहिती नाही, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या भाच्याचं एक उत्तम योद्धा म्हणून नाव या भारतात शिल्लक राहील. अनेक योद्धे झाले, पण अभिमन्यू सारखा योद्धा झाला नाही. हे नाव मात्र एवढं शिल्लक राहील. सुभद्रेलाही समजलं, सगळ्यांना समजलं पांडवांना की बहुतेक अभिमन्यू या युद्धामध्ये मारले जाऊ शकतो. द्रोणाचार्यासहित मोठे मोठे 7 योद्धे दिवसभर हाताळले. एक दिवस जवळ सुद्धा येऊ दिलं नाही, मरण काही अंतरावर. पण एक दिवसभर त्या योद्ध्यांशी झुंज दिल्यानंतर ज्या वेळेला हा पडला खाली अभिमन्यू, ना आता मरणार आहे, तो जाणार आहे, त्यावेळेला जयद्रथानं त्याच्या मुंडक्यावर लाथ मारली. वाईट वाटलं त्याला. युद्ध समाप्त झालं, सूर्य अस्ताला जातोय, सगळे माघारी परतले आणि पांडव भेटायला गेले. अर्जुन सुद्धा अभिमन्यूला भेटायला गेला आणि अर्जुनाने अभिमन्यूला विचारलं, अभिमन्यू तुला वाईट वाटत असेल आता, आम्ही सगळे योद्धे, पण तुझ्यासारख्या तरण्या मुलाला आपला देह समर्पित करावा लागतोय. अभिमन्यूने हात जोडले. खरं तर माझ्या मामाने मला ही संधी दिली की मला माझं कौशल्य रणांगणात दाखवता आलं. मी मरतोय याचं मला वाईट वाटत नाही, पण मी ज्या मामाच्या तालमीत तयार झालो, निदान मी खाली पडल्यावर माझा नाही पण मला शिकवणाऱ्या त्या मामाचा आदर म्हणून, मला घडवणाऱ्या मामाचा आदर म्हणून मला कोणी लात मारायला नको होती. मला जयद्रथानं लात मारली हो, मला अपमानित वाटलं. ते हात थरथरायला लागले. मूठ आवडली अर्जुनानं आणि शपथ घेतली, उद्या सूर्यास्ताच्या अगोदर जयद्रथाचा कार्यक्रम होईल.
नाही तर मी तरी अग्निकाष्ट घेईल. हा माझा अपमान नाही, माझ्या भगवंताचा अपमान आहे. मरण आलं तरी आपल्याला घडवणाऱ्याचा अपमान ज्याला सहन होत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. मला घडवणाऱ्याचा अपमान होऊ नये, मला मरावं लागलं तरी चालेल. आता कोणाला मरावं लागणार नाही, पण इथल्या प्रत्येक अभिमन्यू नावाच्या मुलानं मुलीनं म्हणावं, मला आयुष्यात इतकं चुकीचं कधी वागता येऊ नये की मला घडवणाऱ्या माझ्या वडिलांचा अपमान होईल, मला घडवणाऱ्या माझ्या आईचा अपमान होईल. इथल्या प्रत्येक अभिमन्यूनी प्रार्थना केली पाहिजे आई करता आणि बापा करता. जसं अभिमन्यू म्हणतो माझ्या मामाला खाली पाहावं लागणार नाही, मी मेलो तरी चालेल, तसं प्रत्येकाने म्हणावं लागेल. तेव्हा ही सनातन वैदिकांची हिंदू परंपरा टिकेल. काही झालं तरी माझे वडील गेले ना, आता बाबा माझ्यावर जबाबदारी आहे. तुमच्या प्रतिमेचं पूजन करून मी आयुष्यभर शपथ घेतो तुम्हाला माझ्या चुकीच्या वागण्यानं कधी खाली पाहावं लागणार नाही. या सावरगावात तुमचा अपमान कधी होणार नाही. तुम्ही दिलेलं दान, तुम्ही घडवलेलं हे जीवन अत्यंत पवित्र आहे आणि ते पवित्रच असेल ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे. केवळ श्राद्ध करण्याचा दिवस नाहीये. आपल्याला असं वाटतं लोकांना जीव घातलं, कीर्तन केलं, संपलं. हा संगोपनाचा, समर्पणाचा आणि आयुष्य सुधारण्याचा, परिवर्तनाचा दिवस आहे. आपल्या वडिलांनी जे अपार कष्ट केले त्या कष्टातली शिदोरी आयुष्यभर जोपासण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक मुलाकरता श्राद्ध आपल्या धर्मामध्ये पर्वकाळ मानलं गेलेलं आहे. त्या पर्वकाळाला साधता आलं पाहिजे. ऋषीदादांचा पर्वकाळ आहे आज, त्यांनी साधून घ्यावा. वडिलांनी जे जे केलं त्यातली काहीतरी शिदोरी घरी घेऊन जायची. वडील आणि मुलगा या दोघींचंही समतोलातलं जीवन कुटुंब व्यवस्थापन करत असतं. कुटुंब व्यवस्थित नीटनेटकेपणानं शोभायमान करत असतं. एक जण कोणी आयुष्य चांगलं जगत असला म्हणून कुटुंबाचं नाव होत नाही, त्याला दोघींचाही आदर्श समाजापुढे लागतो. वडील चांगले असतील, मुलगा काहीतरी चांगलं स्वीकारेल, आणि चांगलं मुलानं स्वीकारलं की पुढची